इयत्ता 9वी ब मध्ये सर्व विद्यार्थी मित्र हो, मागच्या तासाला आपण द्रव्याचे मोजमाप या पाठामध्ये आपण प्रमाणाचा नियम, द्रव्य अक्षयतेचा नियम, त्याचबरोबर अणूची त्रिज्या याची माहिती घेतली. आता आपण बघणार आहे मूलद्रव्याची संज्ञा म्हणजे काय. तुम्हाला माहिती आहे जवळजवळ सध्या 118 मूलद्रव्यांचा शोध लागलेला आहे. या 118 मूलद्रव्याचा शोध लागल्यानंतर प्रत्येक मूलद्रव्य कसं ओळखायचं याकरता डाल्टन यांनी हायड्रोजनसाठी सुरुवातीला असं चिन्ह वापरलं, हेलियमसाठी असं चिन्ह वापरलं. पण बरेच मूलद्रव्याला अशी चिन्ह देणं जिकरीच होतं, अवघड होतं आणि ती ओळखताना अडचणी देखील निर्माण व्हायला लागल्या. त्यानंतर बर्झेलियस नावाचे शास्त्रज्ञ, बर्झेलियस नावाच्या शास्त्रज्ञांनी एक पद्धती शोधून काढली आणि त्या पद्धतीच्या आधारे आपण ह्या प्रत्येक मूलद्रव्याला वेगळ्या प्रकारचं नाव देऊ लागलो आणि जगभर ते नाव आपण वापरलो आपण. आणि जगभरमध्ये जी पद्धत वापरली जाते ती पद्धती म्हणजे IUPAC. आय म्हणजे इंटरनॅशनल, युनियन, प्युअर, ए अप्लाइड अँड सी म्हणजे केमिस्ट्री. तर काय पद्धत आहे ही, तर बऱ्याच मूलद्रव्यांच्या नावामध्ये सारखेपणा असतो, त्यामुळं त्या मूलद्रव्याला नाव कशी द्यायची. काही मूलद्रव्य इंग्रजी भाषेमधले नावं इंग्रजी भाषेमध्ये होती, काही लॅटिन भाषेमधली होती आणि काय प्रादेशिक भागामधली नावं होती, त्यावरून त्याला नावं देण्यात आली. मग काय केलं मग त्या बर्झेलियस यांनी एक उदाहरण आपण बघूया. हायड्रोजन आणि हेलियम याचा जर विचार केला, या ठिकाणी दोघांना सारखं जर नाव दिलं तर गोंधळाची परिस्थिती निर्माण होत होती, काय ओळखायचं म्हणून. तर बर्झेलियस यांनी काय केलं की प्रत्येक अक्षर जे होतं, नाव होतं, त्या प्रत्येक नावामध्ये सुरुवातीला पहिल्या अक्षराची नोंद केली. पहिल्या ते कसं, हायड्रोजन H, हेलियम H, कार्बनला C आपण घेतलं, कॅल्शियमला C घेतलं, C घेतलं आणि C घेतलं आपण घेतलं. म्हणजे हे अडचणीचं होतं. म्हणून बर्झेलियसने प्रत्येक नावातल्या अध्यक्षरामधलं पहिलं अध्यक्षर घेतलं आणि ते अध्यक्षर पहिल्या लिपीत इंग्रजीमध्ये लिहिलं आणि काहींच्या मध्ये त्यांनी दुसऱ्या अक्षराचा वापर केला, He, हेलियम. म्हणून हायड्रोजनची संज्ञा जी आहे H नावानं, हेलियमची He नावानं, कार्बनची C या नावानं ओळखली जावं लागली. कॅल्शियम मध्ये यानं दुसऱ्या अक्षराचा वापर केला, तो C नावानं ओळखला जावा लागला. कोबाल्ट मध्ये अक्षर बदलले 0 म्हणून कोबाल्ट आपल्याला दिसू लागला. आणि क्लोरीनच्या मध्ये या ठिकाणी त्याने तिसऱ्या अक्षराचा वापर केला. हे प्राधान्यानं त्यानं सुरुवातीला पहिलं अक्षर पहिल्या लिपीमध्ये लिहिलं आणि दुसऱ्या अक्षराचा वापर करताना काही वेळेला त्यांनी दुसऱ्या अक्षराची निवड केली तर काही वेळेला तिसऱ्या अक्षराची निवड केली आणि त्यावरून त्यांना हे संज्ञा दिल्या गेल्या. त्यामुळं आपल्याला ते पटकन ओळखता येऊ लागलं. तर आता हे झालं मूलद्रव्याच्या संज्ञा आपण पाहिल्या. आता मूलद्रव्याच्या संज्ञा पाहिल्यानंतर आपण रेणू वस्तुमानाकडे जावे. आता रेणू म्हणजे काय बघूया आपण थोडक्यात अगोदर. रेणू म्हणजे जेव्हा दोन किंवा तीन वेगवेगळी मूलद्रव्ये एकत्र येतात आणि त्यांच्यामध्ये रिएक्शन होते, त्यावेळेला समजा वेगळे एकच याच्या आहे दोन
तर H आणि H याच्यामध्ये H2 तयार होतो. ऑक्सिजन आणि ऑक्सिजन एकत्र जर आलं त्याच्यामध्ये O2 तयार होतो. N आणि N एकत्र झाले तर H आले N2 तयार होतो. पण काहींच्या मध्ये हेलियम मध्ये आणि झिनॉन मध्ये एकच अशा प्रकारचा अणू आहे, त्यामुळं रेणू तयार होतो. त्यामुळे त्याला म्हणतात एक. दुसरं हायड्रोजन मध्ये द्विअणुरेणू. एक अणुरेणू, द्विअणुरेणू. द्विअणुरेणू मध्ये ऑक्सिजन चे 2 असतात, नायट्रोजनचे 2 येतात. त्यामुळं N2 द्विअणुरेणू आणि एक अणुरेणू ही संकल्पना पुन्हा. एक अणुरेणू मध्ये हेलियम, झिनॉन, द्विअणुरेणू मध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन यांचा समावेश होतो. आता बॉय अँड गर्ल, आता विद्यार्थी मित्र, रेणू म्हणजे काय बघूया आपण. रेणू म्हणजे समजा ऑक्सिजनचा पहिला अणू ऑक्सिजन ना ऑक्सिजनचा दुसरा अणू जर एकत्र जर आले त्यापासून नवीन आलेल्या प्रकार ऑक्सिजन वायू तयार होतो. O अधिक O बरोबर O2 वायू तयार होतो. मग हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया जर झाली तर यांच्यापासून पाण्याचा एक रेणू तयार होतो. पाण्याचा एक रेणू तयार होतो. सोडियम Na आणि क्लोरीन Cl2. आता ही द्विअणू आहे, द्विअणू आहे. या दोघांनी एकत्र जर झालं 2 अणू 2 NaCl तर सोडियम क्लोराईडचा एक रेणू तयार होतो. म्हणजे अणूपासून बनतात त्याला रेणू म्हणायचं. त्यामध्ये 2 असतील, अणू असतील, 3 असतील. उदाहरणार्थ C, H आणि O. त्यामध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन जर एकत्र जर आले, यांचं ठराविक प्रमाण जर घेतलं तर यापासून C6H12O6 नावाचं ग्लुकोज सारखं आपल्याला रेणू मिळतो. आणि हा ग्लुकोज म्हणजे थोडक्यात आपण जे सलाईन मध्ये घेतो ते ग्लुकोज हे घेतलं. तर आता आपण बघणार आहे आता रेणू वस्तुमान म्हणजे काय. रेणू वस्तुमान म्हणजे काय की रेणू मध्ये समजा आपण पाण्याचाच आपण रेणूचं वस्तुमान काढूया, पाण्याचा. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे हायड्रोजनच्या रेणूचं वस्तुमान, अणुवस्तुमान 1 आहे आणि ऑक्सिजनचं अणुवस्तुमान 16 आहे. तुम्ही मागे शिकलाय. मग पाणी जे आहे H2O याच्यामध्ये या ठिकाणी 2 अणू आहेत म्हणून 2 गुणिले 1 आणि ऑक्सिजनचा एकच आहे म्हणून 16. 2 आणि 1 चा गुणाकार आपण केला 2 येतो, 16 चा 16 येतो. आणि ह्या दोघांची जर बेरीज जर केली तर ती 18 येते H2O. म्हणून पाण्याचं रेणू वस्तुमान जे आहे 18 आहे, 18 ग्रॅम आहे. प्रत्येक मूलद्रव्याचं, प्रत्येक संयुगाचं रेणू वस्तुमान वेगवेगळं असतं. आता रेणू वस्तुमान कसं काढायचं, कुठले पदार्थ आहेत, कुठली संयुग आहेत त्याची माहिती आपण थोडक्यामध्ये घेऊया. विद्यार्थी मित्र हो, तुमच्या पुस्तकामध्ये पान नंबर 51 वर तुम्हाला विचारले खालील मूलद्रव्यांचे अणु वस्तुमाने डाल्टन मध्ये दिलेले आहेत. तुम्हाला रेणूसूत्र दिलेले आहे, त्या रेणूसूत्रावरून त्यांची रेणू वस्तुमाने काढायची आहे. त्याकरता मी अणुवस्तुमान दिली आहे त्याची नावं लिहितो मी या ठिकाणी. आतमध्ये लिहिलेलं कंसामध्ये डाल्टन मध्ये लिहिलेलं अणुवस्तुमान आहे. ऑक्सिजनचं आहे 16, नायट्रोजनचं आहे 14, कार्बनचं आहे 12, पोटॅशियम आहे 39, कॅल्शियम आहे 40. अगदी सोपी आहे. Na आहे 23, क्लोरीन आहे 35.5, मॅग्नेशियम आहे
आता लक्षात घ्या, इथं पहिलं ऑप्शन नेहमी कॅपिटल लेटर, मॅग्नेशियम आहे 24 आणि ॲल्युमिनियम आहे हे 27 आहे. आपण ठराविक 2-3 एक्झाम्पल घेऊया, उदाहरण घेऊया, त्यानंतर बाकीचे मात्र तुम्ही घरी सोडवायचे. पहिलं उदाहरण घेतो मी. या ठिकाणी तुम्हाला NaCl चं रेणू वस्तुमान काढायला सांगितले. रेणू वस्तुमान. आता NaCl म्हणजे काय? आपल्या आहारामध्ये जे नेहमी वापरतो ते आपलं मीठ, सोडियम आणि क्लोरीन पासून मिळालेलं एक संयुग असतं. आता सोडियम किती दिलाय तुम्हाला? Na तुम्हाला दिले 23, म्हणजे Na ची किंमत म्हणली आपण 23. क्लोरीन किती दिले तुम्हाला? 35.5, किंमत भरली 35.5. या दोघांची आपण बेरीज जर केली, 0.5 ला 0.5, 5 आणि 3 8, 58.5 ग्रॅम. म्हणजे सोडियम क्लोराईडचं रेणू वस्तुमान जे आहे 58.5 ग्रॅम हे आपल्याला दिसून येतं. आता दुसरं जे आहे हे आपण तुमच्या पुस्तकामध्ये दिलं आहे KNO3. इथं लक्षात घ्या, इथं तिन्ही आहेत कॅपिटल मध्ये आहेत. याचं कारण आहे प्रत्येक या ठिकाणी मूलद्रव्य वेगळं आहे. पोटॅशियमची संज्ञा K, नायट्रोजनची संज्ञा N आणि ऑक्सिजनची O. म्हणून आपण किमती भरूया. इथं पोटॅशियमचा एकच अणू आहे म्हणून पोटॅशियम आहे 39. नायट्रोजनचा एकच अणू आहे, नायट्रोजन आहे 14 आणि ऑक्सिजनचे मात्र 3 आहे. 3 गुणले ऑक्सिजन 16. 3 गुणले ऑक्सिजनची 16. आपण बेरीज करूया, गुणाकार करूया. अगोदर या दोघांची आपण बेरीज घेऊ. 9 4 13, हा 4 1, 3 आणि 2 5 53. यांचा गुणाकार करूया. 16 त्रिक 48 आणि पुन्हा या दोघांची बेरीज करूया. 8 आणि 3 11, हा 4 1 101. लक्षात ठेवा, पोटॅशियम नायट्रेट च रेणू वस्तुमान आपल्याला मिळालं 101. आता आणखी एक उदाहरण बघूया आपण, ते म्हणजे कॅल्शियम हायड्रॉक्साईड. कॅल्शियम हायड्रॉक्साईड. विद्यार्थी मित्र हो, इथं 3 जण आहेत. 3 मूलद्रव्यांचा इथे वापर केलेला आहे. कॅल्शियमचा एकच अणू आहे म्हणून कॅल्शियमची किंमत आहे 40. आत कंसामध्ये 2 जण आहेत, ऑक्सिजन आणि हायड्रोजन. यांची किमती भरूया. ऑक्सिजनची 16, ह्याची 1, पण ह्याचे 2 अणू आहेत म्हणून 2 ला आपण गुणतोय. या ठिकाणी 40 ला 40 मी गुणतोय, सॉरी ठेवतोय. इथे 17, 16ची आणि 1 ची बेरीज घेतली, गुणाकार केला मी करणार आहे. मी आता 40 घेतला आपण, 17 दोन्ही 34 येते. या दोघांची बेरीज जर केली तर 74 येते. कॅल्शियम हायड्रॉक्साईडचं रेणू वस्तुमान 74 आहे. आता विद्यार्थी मित्र हो, तुमच्या पुस्तकामध्ये काही रेणूसूत्र दिले तुम्हाला. त्या रेणूसूत्रावरून बाकीची उदाहरणं तुम्ही घरी सोडवायची. आता आपण बघूया मोल म्हणजे काय. मोल, आता मोल म्हणजे प्रत्येक पदार्थाकरता वापरली गेलेली सगळ्यात एक संक्षिप्त कल्पना. उदाहरणार्थ आपण बघूया, एक 12 केळी जर आपण जर घेतली आणि 12 केळीच्या याला आपण काय म्हणतो? 1 डझन म्हणतो. आपण 144 पानं घेतली किंवा 144 वह्या जर घेतल्या तर 144 वह्याचा जो बंडल तयार होतो त्या बंडलाला ग्रोस असं म्हटलं जातं. एखाद्याने 100 रन काढल्या, 100 रन काढले आपण त्याला शतक म्हणतो आपण. तसं हा मोल म्हणजे काय थोडक्यामध्ये. आता आपण जर पाणी जर घेतलं, पाणी मगाशी आपण घेतलं होतं आणि पाण्यामधलं जर आपण काढलं तर ते 18
मोल निघाले. म्हणून 18 ग्रॅम पाणी, 18 ग्रॅम पाणी म्हणजे पाण्याचा 1 मोल असतो. पाण्याचा 1 मोल म्हणजे किती? 18 ग्रॅम. मग आता याचा मोल किती? मग तर 101 घेतलं की पोटॅशियम नायट्रेटचा 101 ग्रॅम म्हणजे पोटॅशियम नायट्रेटचा 1 मोल असतो. पाण्याच्या बाबतीत वेगळा आहे, 18 म्हणजे 1 मोल. पोटॅशियम नायट्रेटच्या बाबतीत वेगळं आहे, 101 म्हणजे पोटॅशियम नायट्रेटचा 1 मोल. इथं पदार्थ बदलत गेलाय. आणि इथं 74 म्हणजे कॅल्शियम हायड्रॉक्साईडचा 1 मोल. मग मला सांगा, पाण्याचा 18 म्हणजे 1 मोल, 36 म्हणजे किती असणार मग आपले? 2 मोल. 72 म्हणजे किती असणार आहे आपले? 4 मोल असणार आहे. म्हणजे त्या पदार्थाच्या बाबतीमध्ये तो मोल म्हणजे त्या पदार्थाचं रेणू वस्तुमान, त्या पदार्थाचं रेणू वस्तुमान म्हणजे त्या पदार्थाचा 1 मोल असतो. मग 1 मोल कसं काढायचं? की मोल काढण्याची पद्धत काय? त्या पदार्थामधलं मोल, त्या पदार्थामधला मोलची संख्या, मोलची संख्या बरोबर त्या पदार्थाचं रेणू वस्तुमान, रेणू वस्तुमान भागिले त्या पदार्थाचं असणार रेणू वस्तुमान. हे ग्रॅम मध्ये आपण घ्यायचंय, ग्रॅम. आणि या पदार्थाचा असणार रेणू वस्तुमान, त्या वस्तूला त्या मोलची संख्या असं म्हटलं जातं. आता आपण अवॅगॅड्रोचा नंबर बघणार आहे. आपण पदार्थाचं अवॅगॅड्रोचा नंबर काय आहे? तर विद्यार्थी मित्र, मग मी तुम्हाला सांगितलं आपल्या परीक्षेला अवॅगॅड्रोचा क्रमांक काय सांगतात असं विचारतात, किंवा अवॅगॅड्रोचा अंक काय म्हणतात. विज्ञानामध्ये ठराविक भाषा शिकले किती रेणू असते, आणि रेणू मध्ये प्रत्येक पाण्यामध्ये 18 ग्रॅम पाण्यामध्ये किती रेणू असते, 101 ग्रॅम पोटॅशियम नायट्रेट मध्ये किती रेणू असतील हे काढणारी एक संख्या आहे. आणि अवॅगॅड्रो यांनी प्रत्येक याच्यामधलं रेणूची संख्या काढण्यासाठी एक अंक निश्चित केला. तो अंक म्हणजे 0.6.022 गुणिले 10⁻⁻23. मग पाणी जे आहे की पाणीमध्ये 18 ग्रॅम पाणी जर घेतलं आपण पाणी, तर पाण्याचा 1 मोल असतो, 1 मोल. आता हा 1 मोल म्हणजे किती? पाण्याचं 6.022 गुणिले 10⁻⁻23. मग पाण्याचे आपण 36 ग्रॅम पाणी घेतलं आपण, लक्षात घ्या अवॅगॅड्रोचा नंबर 1.022 गुणिले 10⁻⁻23. आता मी 36 घेतलंय, 36 म्हणजे पाण्याचे 2 मोल. मग पाण्यामध्ये किती मोल असतील? 2 न गुणायचं, 2 गुणिले 6.022 गुणिले 10⁻⁻23. आता आपण काय करूया, या दोघांचा गुणाकार करूया. गुणाकार केल्यानंतर 2 गुणिले 2 4, 2 गुणिले 2 4, 0 गुणिले 0 बरोबर 12.044 गुणिले 10⁻⁻23. तर विद्यार्थी मित्रो, 2 मोल मध्ये त्या पाण्याचे रेणू 12.044 गुणिले 10⁻⁻23 इतके असतील. आता मग आपण बघितलं की पोटॅशियम नायट्रेट, पोटॅशियम नायट्रेट त्याच्यामध्ये बघितलं त्याचा मोल होतं 101. 101 म्हणजे किती? 1 मोल. मग त्याचं किती असणार? एवढंच असणार आहे, 6.022 गुणिले 10⁻⁻23. मग आपण इथे 202 जर घेतलं तर त्याचे 2 मोल होणार आहेत. 2 मोल हे त्या पदार्थाशी निगडीत असणार आहे. त्या पदार्थानुसार त्याचं मोल बदलत जातात, त्याच्या रेणूंची संख्या बदलत जाते. तर विद्यार्थी मित्र, आता येत असेल आपण
मूलद्रव्याच्या संज्ञेची माहिती घेतली, एक अणुरेणू एक द्विअणुरेणूची माहिती घेतली आपण, रेणू म्हणजे काय याची माहिती घेतली, रेणू वस्तुमान म्हणजे काय माहिती घेतली, प्रत्येक पदार्थाचं संयुगाचं रेणू वस्तुमान कसं काढावं याची माहिती घेतली, मोल म्हणजे काय आपण बघितलं, जेवढं ग्रॅम तेवढं प्रत्येक पदार्थाचं मोल असतं आणि प्रत्येक पदार्थाचं मोल हे वेगळं असतं. रेणू वस्तुमानांच्या काढण्याची उदाहरणं पाहिली आपण. अवॅगॅड्रोचा अंक बघितला आपण 6.022 गुणिले 10⁻⁻23 आणि त्यावरची काही उदाहरणं बघितली आपण. तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या तासाला. तोपर्यंत सर्वांना शुभेच्छा.